पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत मोठी खुशखबर आता आली आहे। 2 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एकत्रितरित्या जमा करण्यामध्ये येणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। अखेर आता तुम्ही स्वतः पाहिलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। पीएम किसान योजनेचा रखडलेला 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा जो की खूप दिवसापासून महिन्यापासून रखडला आहे 8वा हप्ता तो आता वितरित केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आज सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एक अडचण देखील आहे, सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केलेलं आहे, देशामधील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा होत आहे। केंद्र सरकारचा 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकारचा राज्यामधील सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये थेट जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार, परंतु खऱ्या अर्थाने हप्ता शेतकऱ्यांना भेटला नव्हता। आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान दोघांची सोबतच बैठक झाली। आज खरोखर तुमची मोठी लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। बघा आता या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे। 3,000 रुपये बघा प्रत्येकी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर मेसेज देखील येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले आहे। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे एकाच वेळी सर्व महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही, फक्त निवडक जिल्ह्यांमध्येच आता वितरण पार पडणार। तर मग जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही एकदा नक्की तपासून घ्या। जर जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज टोटल सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते जमा करण्यामध्ये येत आहेत। तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हा निधी केव्हा शेतकऱ्याला मिळणार। बघा भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या पाहिलेल्या आहे, नमोचा हप्ता कधी येणार, पीएमचा हप्ता कधी येणार। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सरकार यांनी निर्णय सध्या घेतलेला आहे। मागे हप्ता का मिळाला नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। नमोचा हप्ता एवढ्या महिन्यांपासून रखडला, यामागचे कारण काय तुम्हाला तर माहीतच आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री डिप्टी सीएम अजितदादा पवार यांचं मागं विमान क्रॅश होऊन निधन झालं होतं। अशा कारणामुळे हप्ता रखडला होता, परंतु आता चिंता करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबल्या देखील आहे। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे, येथे आज पैसे मिळणार आहे आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सरकारने केले आहे। बघा आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे कधी मिळणार ते देखील आपण सांगू, परंतु बघा आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत आणि त्यानुसार बघा तालुक्यांचे देखील नाव आपण पाहणार आहोत। नेमकं एक्झॅक्टली कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार
त्यासोबत कोणकोणते तालुके पात्र आहे हे आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये नाव आलं तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बघा नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरत आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. लातूरचा देखील समावेश सरकारने केला आहे, त्यानंतर नांदेडचा देखील समावेश सरकारने केला आहे, त्यानंतर बीड जिल्ह्याचा समावेश झाला आहे, त्यानंतर सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत कठीण होती. अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी हे पैसे सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्ट म्हणावं लागेल, कारण की बघा भरपूर दिवसापासून शेतकरी संभ्रमामध्ये होते. नमो शेतकरी योजना बंद पडले की काय अशा अफवा देखील पसरल्या होत्या, परंतु आता चिंता करू नका. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना कसल्याच प्रकारे बंद पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जवळपास सरकारच्या माध्यमातून 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज या ठिकाणी अपात्र देखील केले आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य लाभ घेत आहे. सरकारने आता चौकशी केली आहे. सरकारच्या लक्षामध्ये आलं आहे एकाच घरामधील बरेच व्यक्ती नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. नियमानुसार रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे. आता बघा, जे कुटुंब जास्तीत जास्त व्यक्ती एकाच कुटुंबामध्ये लाभ घेतात अशा कुटुंबावर आज 6,000 रुपये मिळण्यामध्ये काही तांत्रिक अडचण देखील येऊ शकते. बघा, ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID काढले होते त्यांना आज लाभ भेटणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी या योजनेमधून बाहेर शोधून काढले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर येत्या 5 तासाच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये आहे का हे तुम्ही नक्कीच तपासून घ्या, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये नाव आलं तरच तुम्हाला निधी मिळणार. शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर बघा, अकोला, अकोट, भाकुतली आणि कारंजा या भागातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी बघा 7 ठिकाणी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि येत्या 5 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने यादी जाहीर केली. आता यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरा, लोहारा आणि बघा कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नड, सिल्लोड, बघा कळमनुरी आणि सेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे आज वर्ग करण्यामध्ये आले आहेत. जर तुमची KYC पूर्ण झाली नसेल बघा तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. कारण बघा, सरकारकडून वितरण होईल परंतु तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही, तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तर पैसे येतील. बघा, त्यामुळे सरकारने सांगितलं आहे, तुम्ही जर आतापर्यंत KYC केली नसेल तर तात्काळ करून घ्या, अन्यथा खूप मोठी अडचण येऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, काही शेतकऱ्यांनी फार्मर ID सुद्धा आतापर्यंत काढलं नाही. अशा शेतकऱ्याला सरकारने सांगितलं आहे, फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढून घ्या, अन्यथा खूप मोठी अडचण देखील येऊ शकते. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की कोल्हापूर आणि सोलापूरमधील बघा सरकारने सांगितल्यानुसार करवीर, कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव, धुळे जिल्ह्यातील 40 गाव, पाचोरा आणि साक्री या तालुक्यांमध्ये आज वितरण झाले आहे.
बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला आज लाभ मिळत आहे. या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा संध्याकाळपर्यंत 6,000 रुपयांचा लाभ पूर्णपणे जमा होणार आहे. म्हणजे की बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा सर्व निधी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. नांदेडमधील कंधार, किनवट आणि बघा मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला आज प्राधान्याने लाभ मिळणार आहे. परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC नक्की तपासून घ्यावी, कारण या भागामधील शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC केली नाही. जवळपास 50% शेतकऱ्यांची KYC आतापर्यंत अपूर्ण राहिली आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे, गंगाखेड, सेलू बघा आता या देखील भागामध्ये शेतकऱ्याला निधी मिळणार आहे. बघा परभणी जे का आहे, परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागामध्ये शेतकऱ्याला खास करून निधी मिळणार आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा आणि बघा माजलगाव या तालुक्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. बघा आता याद्या देखील बँकांना भेटलेल्या आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेगाव बघा त्यानंतर तळोदा या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु बघा यादी आतापर्यंत संपलेली नाही. बघा अजून पण जिल्हे राहिलेले आहे. आता बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणामधील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि बघा आता सरकारने सांगितल्यानुसार माणगावचा पण यामध्ये समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. प्रशासनाने या 18 जिल्ह्यामधील सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम आता योगाने सुरू झाले आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे, कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांनी काळजी करू नका. कारण की बघा शेतकऱ्याला असं वाटतं आमचं नाव तर काही यादीमध्ये आलं नाही, तरी पण तुम्ही चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे पुढील यादी लवकरात लवकर म्हणजे की जवळपास 5 ते 4 दिवसाच्या आतमध्ये वितरित होऊ शकते. त्या यादीमध्ये तुमचं नाव असणारच आहे आणि तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले नाही त्यांनी काळजी कसल्याही प्रकारे करायची नाही आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. फक्त अधिकृत मेसेजची वाट पहा. शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी नक्कीच्या ठिकाणी गोड गेला असेल. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.